देशाचा पहिला आणि दुसरा सर्वात लांब 6 लेन एलिव्हेटेड एक्सप्रेसवे अँड हायवे नजीकच्या भविष्यात आपल्या पुण्याच्या नावावर होणार आहे। विनंती करतो की त्यांनी या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या फलकाचे अनावरण करावे। PWD विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या विभागाचं जे कॉर्पोरेशन आहे MSIDC यांच्या माध्यमातून पुण्यातील अतिशय महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचं आज भूमिपूजन सोहळा माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि आपले सर्वांचे नेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इथं पार पडलं आहे। 3 उन्नत महामार्गाचं भूमिपूजन झालेलं आहे। ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। या तिन्ही प्रकल्पांसाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अजितदादांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता, अनेक बैठका घेतल्या होत्या, केंद्र आणि राज्य सरकारशी अनेक वेळा समन्वय साधला होता आणि हा विषय कायम प्राधान्याने लावून धरलेला होता। म्हणूनच आजचा हा दिवस पाहण्यासाठी नक्कीच त्यांचं मोठं योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही। मला अतिशय आनंद आहे की या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये जी घोषणा मी केली होती आज ती पूर्ण होते आहे, याबद्दल मला अतिशय समाधान आहे। येणाऱ्या काळामध्ये ही सगळी प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये महाराष्ट्र सरकारने खूप सहकार्य केलं, मदत केली आणि म्हणूनच हे प्रकल्प पूर्णत्वाला निश्चितपणे जातील आणि त्याची सुरुवात होते आहे। त्याबद्दल महाराष्ट्र सरकारला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा पुण्याच्या जनतेचं या प्रकल्पामुळे पुढचं जीवन अतिशय सुखद आणि सुसह्य होणार आहे। त्या जनतेला मनापासून शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो। मला आनंद आहे माननीय गडकरी साहेब असतील, केंद्र सरकार, राज्य सरकार, मागच्या काळामध्ये अजितदादा, शिंदे साहेब, आपले चंद्रकांत दादा असतील, आमच्या माधुरीताई असतील, सगळ्यांनी मिळून सातत्याने विचार करून पुण्याला ती परिस्थिती येऊ नये म्हणून आपण अहेड ऑफ द टाईम कसं औषू शकू अशा प्रकारच्या सगळ्या प्रोजेक्ट्सचं आपण कन्सेप्ट केलेला आहे आणि केवळ कन्सेप्टच्या स्टेजवर आपण नाही आहोत। हे सगळे प्रोजेक्ट्स आता आपण हळूहळू सुरू करतो आहोत आणि एका निश्चित कालावधीत हे प्रोजेक्ट जर आपण तयार केले तर मला विश्वास आहे की 2030 सालचं पुणे हे देशातलं एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं शहर असेल आणि आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।